जय बजरंग सेवा समिती आयोजित कावड यात्रा शिवनामाचा जप करीत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली। पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। अशातच विविध प्रकारचे व्रतवैकल्य आवर्जून केले जातात। यातच पहिल्या श्रावणी सोमवारचं औचित्य साधून जय बजरंग सेवा समिती यांच्या वतीने कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कावड यात्रेअंतर्गत भाविक खांद्यावरती कावड घेऊन भगवान शिवशंकराचा अभिषेक करण्याकरिता रवाना होतात। त्याच अनुषंगाने कळवा पूर्व परिसरामध्ये भव्य अशा कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही परंपरा जोपासण्यात आली। 250हून अधिक भाविक या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। विधिवत पूजा अर्चा करून या ठिकाणी खांद्यावरती कावड घेऊन हे सर्व शिवभक्त या ठिकाणी भगवान शिवशंकराचा अभिषेक करण्याकरिता शिवनामाचा जप करीत बम बम भोले अशा प्रकारचा जयघोष करीत या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। भगवान शिवशंकराचा जयघोष त्याचबरोबर खांद्यावरती कावड अशा पद्धतीने एक आगळं वेगळं स्वरूप या कावड यात्रेमध्ये पाहायला मिळालं। यंदाचे या उपक्रमाचं 8वं वर्ष आहे। कळवा पूर्व येथून ही कावड यात्रा सुरू झाली असून सांडपाडा बुद्धेश्वर मंदिर या ठिकाणी रवाना झालेली पाहायला मिळाली। यामध्ये असंख्य भाविक महिला वर्ग खांद्यावरती कावड घेऊन या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले होते। जय बजरंग सेवा समितीचे अध्यक्ष रामानंद शर्मा, सचिव सुकेश सिंह, सल्लागार प्रकाश लखन, उपाध्यक्ष सत्येंद्र मिस्त्री, कोषाध्यक्ष जितेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या कावड यात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं। वाटेत लागणाऱ्या शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन हे कावड यात्री दर्शन घेऊन पुढील मार्गाकडे रवाना होत होते। आनंदनगर परिसरातील शंकराच्या मंदिरामध्ये देखील या कावड यात्रेंनी सहभाग घेऊन या ठिकाणी शंकराचं दर्शन घेऊन पुढील मार्गावरती मार्गस्थ झालेले पाहायला मिळाले। अत्यंत भक्तिमय आणि शिस्तपूर्ण वातावरणामध्ये ही कावड यात्रा संपन्न झाली। अनेक ठिकाणी या यात्रेचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं। तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती अध्यक्ष रामानंद शर्मा आणि प्रकाश लखन यांनी दिली आहे। हम लोग की यह कांवड़ यात्रा पहले 10 वर्ष हो गया निकालते हुए। लोगों की श्रद्धा और भक्ति को देखते हुए यह कांवड़ यात्रा हम निकालते हैं और अपने धर्म के आगे बढ़ाने के लिए यह कांवड़ निकालने का हमारा एक उद्देश्य है। और इससे हमारे जो भक्त हैं कांवड़ यात्रा निकलने से बहुत प्रसन्न होते हैं, एकजुट होते हैं और उनकी कुछ श्रद्धा और भक्ति जो रहती है और बढ़ती है। कितने जन सहभागी हुए हैं? कहाँ से कहाँ तक जाने वाले हो? हम लोग यहाँ बाघोबा नगर जय बजरंग चाल से कांवड़ यात्रा निकलती है और बुद्धेश्वर महादेव मंदिर सांडपाड़ा सेक्टर 14 में हम लोग जलाभिषेक करते हैं। इसमें से 200 से 250 भक्त हमारे साथ में कांवड़ यात्रा में चलते हैं। बहुत सालों से ये उपक्रम चल रहा है, कैसा लग रहा है? 10 सालों से प्रोग्राम चल रहा है। ये 10 सालों से ये प्रोग्राम चल रहा है और ये प्रोग्राम बहुत ही अच्छा और सुंदर और बेहतरीन शांति ढंग से हमारी यात्रा चलती है। चालू होऊन 10 वर्ष झाली। या कार्यक्रमामध्ये कमीत कमी 250 ते 300 लोक असतात आणि हा कार्यक्रम श्रावण महिन्यात सोमवारी निघतो। वाघोबा नगर ते बुद्धेश्वर मंदिर सांडपाडा वाशी इथे समाप्त होतो। तिथं कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर भंडारा होतो, सर्वांची खाण्यापिण्याची व्यवस्था होते। येत्या वेळी सर्वांना बसची सुविधा दिली जाते। ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांना आनंद मिळतो आणि हा मोठ्या उत्साहाने कार्यक्रम सहभागी होऊन सर्व लोक सहभागी होऊन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडतात। हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम चालू राहणार आहे।